उरलेल्या पापलेटसाठी मी 8 पापलेट घेतले. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण. हे अशा पद्धतीने इथे चीर पाडून घेतली पापलेटला आणि वरती रेषा रेषा पाठीमागेही. आता आपण याला लागणारं साहित्य पाहूया. या पापलेटसाठी लागणारं साहित्य बघा. अर्धा नारळ, कोथिंबीर, 1 चमचा जिरं, 2 चमचे धणे पावडर, लाल तिखट, हळद, आल्याचा छोटासा तुकडा, 16 ते 17 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, 1 अख्खा कांदा, चवीपुरता मीठ, चिंचेचा कोळ आणि लिंबू अर्धा घेतलेला आहे. तो आपल्याला पापलेटला वरकडून लावण्यासाठी. तर ते सगळं आता आधी आपण वाटण करून घेऊ याचं. आपण आता जो मसाला वाटून घेतला आहे ना, तो तेलात छान शालो फ्राय करून. तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान मस्त. पाहू शकता आपला मसाला एकदम छान मस्त शालो फ्राय झालेला आहे. त्याच्यात जे पाण्याचा अंश थोडासा राहिला होता तो सगळं छान सुकला. आता आपण हे पॉपलेटमध्ये भरू. मी पॉपलेट सगळे भरून घेतलेले आहेत. इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे शालो फ्राय करण्यासाठी. आणि हा जो आपला अर्धा लिंबू आहे तो आपण ह्याच्यावरनं पिळून घेऊया. तेलही आपलं तापलं आहे. अशा प्रकारे आपली पॉपलेट फ्राय तयार.